मित्रांनो, इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा संपूर्ण जगावर वाईट परिणाम दिसायला लागलेला आहे. भारतासोबतच आपला शेजारील देश आहे पाकिस्तान, याच्यामध्ये अक्षरशः लॉकडाऊन डिक्लेअर करण्यात आलेला आहे. लोकांना बाहेर फिरण्याऐवजी घरात बसायला लावलेलं आहे. इवन या ठिकाणी शाळा सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये या परिस्थित्या आपल्याला पाहावयास मिळतात. भारतामध्ये देखील अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठे मोठे रेस्टॉरंट आणि 5 स्टार हॉटेल्स असतील त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कारण की गॅसचा शॉर्टेज जबरदस्त दिसतोय. गॅस वेळेवर मिळत नाहीये, त्याच्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर त्याचा खूप वाईट परिणाम होत आहे. आताच कालच्या बातमींमध्ये दाखवल्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं की या युद्धाला थांबवण्यासाठी मी तयार आहे, टेबलवर बसून बातचीत करण्यासाठी तयार आहे. परंतु इराण म्हणतो आहे की युद्ध केव्हा संपवायचं आणि युद्ध चालू किती वेळ ठेवायचं हे अमेरिका नाही डिसाईड करणार, हे इराण डिसाईड करणार आहे. इवन डोनाल्ड ट्रम्पने पुतिनला देखील फोन लावला होता आणि मध्यस्थी करून सिसफायर करून या युद्धाला थांबवण्याची अपील केली. आता अमेरिकेसारखा एवढा पॉवरफुल देश ज्याने युद्धाला सुरुवात केली, तो आता युद्ध मागे घेण्याचा का विचार करत आहे? त्याचं सरळ आणि साधं कारण आहे की डॉलरची किंमत कमी. हो, जर व्यापार कुठेही कमी पडला किंवा व्यापारामध्ये कुठेही फरक आला तर डायरेक्ट इफेक्ट डॉलरवर पडत असतो. जर जगाची इकॉनॉमी डिस्टर्ब झाली तर त्यावेळेस त्याचा डायरेक्ट परिणाम डॉलरवर होत असतो. आणि यासाठीच डोनाल्ड ट्रम्प आता माघार येण्याचा विचार करत आहे. परंतु प्रश्न असा आहे की डोनाल्ड ट्रम्पने युद्ध का सुरू केलं हे त्यालाच माहिती नाही. इस्रायल युद्ध करत होता म्हणून त्याच्या सोबत अमेरिकेने युद्ध करायला सुरुवात केली आणि इराणचा सुप्रीम लीडरला मारण्यात आला. इराण आता 10 वर्षासाठी युद्ध करण्यासाठी तयार आहे. मिडल ईस्ट मध्ये तेलवर आणलेली जी बंदी आहे त्याच्यामुळे अनेक देशांमध्ये तेलची कमतरता भासत आहे. अमेरिकेने जरी आता आपल्याला सांगितलं आहे की रशियाकडनं तुम्ही 30 दिवसासाठी तेल विकत घेऊ शकतात, परंतु 30 दिवसानंतर काय? तेलच्या किमती मागणार आहेत, कारण की रशिया आपल्याला परवडण्यासारखा नाही. रशियाला जाण्यासाठी आणि येण्यासाठी जो खर्च लागतो तो 2 पटीचा आहे. म्हणजे आज जर पेट्रोल प्रति लिटर 106 रुपये असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 250 रुपयापर्यंत पैसे मोजावे लागू शकतात. आणि याच्यामुळे जो डोनाल्ड ट्रम्पवर जबरदस्त दबाव येत आहे, जगातील अनेक जे नेते आहेत ते डोनाल्ड ट्रम्पला सांगतायत की याच्यामुळे तुमचा डॉलर पण कमी होत आहे आणि लोकांचे पण हाल होत आहेत. तर आता हे युद्ध थांबेल किंवा नाही हे येणाऱ्या काळामध्ये समजेल, परंतु याचाच परिणाम आपल्याला जगभरात दिसायला मिळत आहे. आपल्याकडे गॅसचा साठा 30 दिवसाचा आहे आणि पेट्रोलचा साठा 35 दिवसाचा आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला पर्याय उरतो रशिया, परंतु तो आपल्यासाठी खूप महाग आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? युद्धामुळे कोणाचं नुकसान होत आहे आणि कोणाचा फायदा होत आहे? पण एक गोष्ट तर क्लिअर आहे की फायदा कोणाचाच होत नाहीये. इवन ना अमेरिकेचा होणार, ना इराणचा, ना जगातील कोणत्या देशाचा. युद्ध म्हणजे नुकसान हे आपण नाही, गेल्या पिढ्यांपासून अनेक एक्सपर्ट लोक म्हणत आलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.